आणि स्वाभिमानी महाराष्ट्राच्या समोर असेल तर एवढा कमी आवाज नसतो. महाराष्ट्राच्या आवाजासमोर दिल्ली सुद्धा झुकते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. रामकृष्ण हरी, हात वर करून रामकृष्ण हरी. आदरणीय पवार साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय पवार साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सगळ्यांना आवाज आला तर बरं वाटतं. या मेळाव्याचं नाव जबरदस्त आहे, महानिर्धार मेळावा. पवार साहेबांचा वाढदिवस कधी असतो? 12 डिसेंबर. आपलं विधानसभेचं इलेक्शन नोव्हेंबरच्या आसपास होईल, कदाचित 16 नोव्हेंबर, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या आधी आलं का नाही आलं. मग आपण सर्वांनी मिळून निर्धार करायचा का पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 85 आमदार आपल्या पार्टीचे या महाराष्ट्रात निवडून आणायचे. पवार साहेबांनी एक सेवक म्हणून गेल्या 60 वर्षामध्ये आपल्या सर्वांची सेवा केली, या महाराष्ट्राची सेवा केली. मग पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी, महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आपल्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचं म्हणजे आणायचं. ठरलं का आपलं? फक्त असं बोलून होत नसतं, प्रत्येक आमदार महत्वाचा असतो. वडगाव शहरामध्ये असलेल्या नागरिकांना मी विचारतो, इथून आपल्या विचाराचा आमदार निवडून आणायचा का नाही आणायचा? अहो एवढा कमी आवाज कसा हो? पुढे पैसा आहे, पुढे दडपशाही आहे, गुंडाशाही आहे, मोठी मोठी शक्ती त्या ठिकाणी पुढे आहे. पण आपली खरी शक्ती कोण असेल तर तुमच्यासारखे स्वाभिमानी लोक आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विचारतो, या भागातून आपल्या विचाराचा आमदार निवडून आणायचा का? मग ठरलं ना? तुम्ही ठरवलं असेल तर तुम्ही पुढे आलं, कितीही ताकद लावली, कितीही स्पीडली गेले तरी आपल्या विचाराचाच आमदार इथून निवडून येणार. फक्त इथून नाही, आजूबाजूला फक्त तुतारीच वाढणार असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. मी मगाशी अहवाल वाचत होतो. अहवाल वाचत असताना बापूसाहेबांनी केलेलं काम बघितलं, माझे मित्र सुरेंद्र भाऊंनी केलेलं काम बघितलं. पण अहवालामध्ये सुरेंद्र भाऊंचे जरा फोटो मला जास्त दिसत होते. आता तो त्यांचा विषय, या भागातून प्रतिनिधित्व कोणाला द्यायचं आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी ठरवणार आहे. पण गेल्या अनेक वर्षामध्ये IT कंपनीमध्ये राहणारे, ते काम करणारे जे लोक आहेत, इथं असणारे जे सर्व ग्रामस्थ आहेत, ओरिजिनल इथं राहणारे, कोणाचाही कुठलीही अडचण असेल तर हे कुटुंब आणि राष्ट्रवादी पवार साहेबांच्या विचाराने चालणारे सर्व कार्यकर्ते आपल्याला मदत करत असतात. त्यामुळे साहेब योग्य असा उमेदवार इथून देतील असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. अहो पुण्यावर आपण सर्वजण प्रेम करतो, महाराष्ट्रावर करतो, त्या देशावर करतो. पण आता
ते घाबरले. लोकसभेच्या काळामध्ये याच पुण्यामध्ये येऊन भटकती आत्मा बघण्याचा आणि शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला तिथं. पण काल लोकांची अपेक्षा होती दिल्लीचे नेते मोदी साहेब इथे येतील, पण ते आले नाही. इतके लोक त्यांना शोधता त्यांना शेवटी कळालं की मोदी साहेबांनी त्यांचा प्रोग्रामच कॅन्सल करून टाकला. पण इथे असताना आपल्या सर्वांचा सह्याद्री जरी या महाराष्ट्रामध्ये गेल्या 50 वर्षांमध्ये खूप प्रामाणिकपणे काम केलं, हा सह्याद्री पाऊस असो नाही तर उन्हाळा असो नाही तर दुष्काळ असो, पण या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी उभा त्या ठिकाणी टाकलेला आहे. आणि हे आदरणीय पवार साहेब हे आपल्या सर्वांचे नेते आहेत. मी आपल्या सर्वांना विनंती करेन, ही लढाई फार मोठी आहे आणि या लढाईमध्ये आपल्या सर्वांना एकत्रित यावं लागेल. आणि लढाईचं कशाबरोबर, कशाच्या विरोधात? गुंडागर्दीच्या विरोधात. अहो, पुण्यामध्ये मी ऐकलंय कोयता गँग खूप फेमस आहे. काही मोठे मोठे पोस्टर लागले होते. कोयता गँगची सफाई ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. ज्या दिवशी पोस्टर लागले त्या दिवशी तिथे 1-2 खून झालेले आपण सर्वांनी बघितले. आणि हे प्रमाण दुर्दैवाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेलं आहे. अहो, कालचीच बातमी घ्या. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिसमध्ये एका व्यक्तीने राडा घातला. देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे काही नेम प्लेट त्याचं नाव लिहिलं असतं ऑफिसचं मंत्रालयात काढून फेकून दिलं. मी अमित शहा साहेबांना विनंती करतो, आमच्या महाराष्ट्रातले जे होम मिनिस्टर आहे ते आज धोक्यात आहे. त्यांना Z+ सिक्युरिटी दिल्लीवरनं पोहोचवावी अशी आमच्या या होम मिनिस्टरची परिस्थिती आहे. आणि मग होम मिनिस्टरचीच अशी परिस्थिती असेल तर सामान्य लोकांचं काय करता तुम्ही? अहो, आपण ज्या भागामध्ये आहे तिथं IT कंपनी कुणी आणली असेल तर आदरणीय पवार साहेबांनी आणली. आणि या पुण्याच्या अवतीभोवती 8 MIDC कुणी आणल्या असेल तर आदरणीय पवार साहेबांनी तिथं आणलेल्या आहे. आणि त्या MIDC मध्ये या भागातला नोकरी मिळालीच, पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक इथं अपेक्षेने आले आणि पुण्यातल्या लोकांनी त्यांना स्वीकारलं. या MIDC मध्ये आता ते सर्व काम करतात, त्यांची पुढची पिढी आता इथे शिकते. पण हे पवार साहेबांनी केलं. माझा प्रश्न आहे, आज सत्तेत असणाऱ्या लोकांनी या पुण्यासाठी आणि या महाराष्ट्रासाठी केलं काय? गेल्या 10 वर्षामध्ये तुम्हीच मला सांगा, अशी कुठली कंपनी आली की तिथं मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे? ट्रॅफिकची अतिशय वाईट परिस्थिती आहे. विकासाच्या बाबतीत दुर्दैवाने या महाराष्ट्राचा आणि आपल्या या पुण्याचा आकडा हळूहळू कमी होत चालला आहे. पण ट्रॅफिकच्या बाबतीत या जगामध्ये आपल्या पुण्याचा आकडा 7व्या नंबरला आहे. 7व्या नंबरला आपण गाडीत बसलो, 5 किलोमीटर जायचं असेल तर आपल्याला अर्धा तास ते 1 तास तिथे लागतो. मुलांना शाळेत पाठवायचं असेल तर डोकं दुखवावं लागतं, बसमध्ये बसवावं लागतं, मग पाठवावं लागतं. 1-1 तास तिकडे शाळेत जाण्यासाठी बसमध्ये अडकून असतात. ही आज या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व लोकांची परिस्थिती आहे. गेल्या 2 वर्षामध्ये या पुण्यातून 40 मोठ्या कंपन्या निघून गेल्या आणि त्या 40 कंपनीमध्ये 20,000 लोक काम करत होते. नवीन कंपन्या तर आणल्या नाहीच, पण इथं असणाऱ्या कंपन्यांना मात्र गुजरातला नेऊन गेले. आणि गुजरातचे नेते जे दिल्लीत बसतात, महाराष्ट्रामध्ये त्यांना सत्ता कशासाठी पाहिजे तर महाराष्ट्रात येणाऱ्या कंपन्यांना फक्त गुजरातला एक्सपोर्ट करायचं आणि तिथे असणाऱ्या मुलामुलींना हाताला काम द्यायचं. अहो, महाराष्ट्रातल्या युवांनी काय तुमचं बिघडवलंय? आज मुलं इंजिनियर बनतायत, MBA बनतायत, पण हाताला नोकऱ्या नाही. आणि जेव्हा लोकसभेमध्ये आदरणीय पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, राहुल गांधीजी असतील, हे सर्व एकत्रित येतील आणि तुम्ही सर्वांनी मिळून महाविकास आघाडीचे सर्वात जास्त खासदार जेव्हा या स्वाभिमानी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निवडून दिलं, हे राज्यातलं सरकार घाबरलं आणि वेगळ्या वेगळ्या योजना तिथं आणायला लागल्या. लाडकी बहीण योजनेचा आम्ही विरोध करत नाही. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्याची व्याप्ती कदाचित आम्ही नक्कीच वाढवू, पण ती योजना बंद करणार नाही. पण त्या लाडक्या बहिणीचा जो मुलगा आहे त्याला 25-30 हजाराची नोकरी कशी
कशी लागेल यासाठी नक्कीच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना आपले सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करेल. या भागाच्या ट्रॅफिकची अडचण कशी सुटेल यासाठी नक्कीच आपलं सरकार तिथं काम करेल. आमच्या माता भगिनी आज बाहेर फिरायला घाबरतात, जाऊ की नको असं वाटतं. लहान मुलींना सुद्धा बाहेर पाठवायला घाबरतात. महाविकास आघाडी सरकार फक्त 2 महिन्यानंतर या राज्यामध्ये येणार आहे आणि ते सरकार आल्यानंतर पूर्वीसारखा आपण बिनधास्त या पुण्यामध्ये फिरू शकतो. आणि हा बदल आपल्या सर्वांना घडून आणायचा असेल तर एकत्रित या आणि एकत्रित लढूया एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना मी विनंती करतो. अहो, भाजपचे सर्वे आले. भाजपचा सर्वे काय म्हणतो? भाजपला 60-65च्या पुढे काही जागा मिळत नाही. एकनाथ शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे त्यांना कदाचित चुकून 30 त्यांचे आमदार निवडून येतील. आणि जी गुलाबी गँग आहे त्या गुलाबी गँगचे कमीत कमी त्यात जास्तीत जास्त 11 आमदार तिथे निवडून येतील. त्यामुळे सगळी समीकरण बसवलं तरी 120च्या पुढे काहीतरी तिथं त्यांचे आमदार निवडून येणार नाही. आणि महाविकास आघाडीचे कमीत कमी 180 आमदार हे निवडून येणार म्हणजे येणार. आता पवार हा त्यांचा सर्वे आणि या सर्वेमध्येच अशी परिस्थिती असेल तर ते घाबरले. पुढच्या काही महिन्यांमध्ये अजून दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. बापूसाहेब तुम्हाला फोन येईल, बघतो, हेच करतो तेच करतो. पण आता तुम्ही पवार साहेबांबरोबर आहात आणि पवार साहेब आजपर्यंत गेल्या 60 वर्षामध्ये दिल्लीसोबत कधी झुकले नाही. आता आपल्याला सुद्धा झुकायचं नाही, कारण का आपण सर्वजण स्वाभिमानी आहोत. अहो, काल परवा अमित शाह साहेब संभाजीनगरमध्ये आले आणि काय म्हणाले? मराठा समाजाचा तिथं आंदोलन चाललंय, ओबीसी समाजाचं आंदोलन चाललंय, तिथं धनगर समाजाचं आंदोलन चाललंय आणि शाह साहेब या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये येऊन काय म्हणतात? हे असले छोटे मोठे आंदोलन आम्ही गुजरातला असंच पायाखाली त्या ठिकाणी तुडवतो. अहो शाह साहेब, तुम्हाला गुजरातची सवय असेल, महाराष्ट्रातले स्वाभिमानी लोक तुम्हाला कळली नसतील आणि कदाचित छोटासा ट्रेलर इथं असलेल्या स्वाभिमानी लोकांनी लोकसभेमध्ये तुम्हाला दाखवून दिलाय आणि खरा पिक्चर तुम्हाला या विधानसभेमध्ये हे सर्व लोक तुम्हाला दाखवून देतील. त्यामुळे इथं असलेला स्वाभिमान आणि महाराष्ट्र धर्म टिकवण्याचा जो आपल्या सर्वांचा विचार आहे तो अतिशय आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे फक्त 10 वर्षाचा अभ्यास करा. गुजरात पुढे घेऊन जाते आणि महाराष्ट्राला मागे मागे घेऊन गेले. अहो, मोदी साहेबांच्या सरकारमध्ये एक सर्वे केला. त्या सर्वेमध्ये दर टोळी उत्पन्न जे असतं म्हणजे तुम्ही कुटुंबासाठी कमवणारा जो पैसा आहे, पूर्वी जो कमवत होता आणि आता जो कमवत आहात आणि जो खर्च वाढवलेला आहे, आपल्या महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय आणि गुजरात हा पुढे गेलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो, भाजपला या राज्यामध्ये सरकार कशासाठी पाहिजे? फक्त गुजरातच्या नेत्यांना खुश करण्यासाठी आणि आपल्याला मागे नेण्यासाठी. त्यामुळे निर्णय आपल्या सर्वांना घ्यायचा आहे की आपल्याला महाराष्ट्रासाठी लढायचं का गुजरातसाठी लढायचं. आणि मी तुमच्या सर्वांकडे बघून आत्मविश्वासाने सांगतो, इथे असलेला प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता, इथे असलेला तुमच्यासारखा प्रत्येक नागरिक मनामध्ये फक्त महाराष्ट्र धर्मामध्ये मनामध्ये घेऊन चाललेला आहे आणि महाराष्ट्रासाठी आपल्या सर्वांना तिथे लढायचं. त्यामुळे हे सरकार फक्त लाडक्या खुर्चीसाठी लढते. अहो, त्यांच्यामध्ये अपोनेंट नाही. त्या तिन्ही लोकांना आता मुख्यमंत्री बनायचे. त्यांना असं वाटतं 2 उपमुख्यमंत्री झाले, कदाचित चुकून त्यांचं सरकार आलं तर त्या तिघांची अपेक्षा की 3 मुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळावं, असं यांची परिस्थिती आहे. अहो, दिल्लीत जातात तेव्हा चर्चा करतात कुठल्या जिल्ह्याचं कोण पालकमंत्री, दिल्लीत जातात कोणाला किती सीट मिळणार, दिल्लीत जातात कोणाला कुठलं पद मिळणार, दिल्लीत जातात नाराजी व्यक्त करायला. म्हणजे जे काय करायचं दिल्ली दिल्ली दिल्ली. अहो, महाराष्ट्राला तुम्ही विसरलाय. महाराष्ट्र कधी दिल्लीकडे बघून मतदान करत नाही. महाराष्ट्र फक्त महाराष्ट्रातल्या लोकांकडे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराकडे बघून त्या ठिकाणी मतदान करतं. पण दिल्लीत जाऊन तुम्ही तुमच्यासाठी भरपूर मागितलं. तुम्ही विकास म्हणताय. तुमचा व्यक्तिगत विकास झाला असेल पण सामान्य लोकांचा
बलिदा किती आहे? 6,180 कोटी. म्हणजे 40% एस्टिमेटेड कॉस्टपेक्षा जास्त टेंडर यांनी काढलं. 6,000 रुपये या सरकारच्या सर्व नेत्यांनी गिळले. आणि तो पैसा कशासाठी वापरणार आहे? तर पुण्याच्या इलेक्शनसाठी हा पैसा कुठं वापरणार. तुम्ही सर्वांनी टीव्हीवर काही वर्षांपूर्वी बघितलं असेल, मंगलयानाचा खर्च 450 कोटी रुपये. आणि सरकारने जेवढी दलाली घातली त्यामध्ये आज जर आपण बघितलं तर 13 ते 14 मंगलयान आपल्याला बनवता आले असते ना, ते मिशन तिथे करता आले असते. पुण्यामध्ये 13,000 कोटीची मेट्रो आहे, पण यांनी रस्त्यामध्ये किती हजार कोटी घालले? तर 6,000 कोटी. समृद्धी मार्गामध्ये या लोकांनी किती घाले? 40% घाले. आणि तो आकडा किती असतो? तो 12,000 कोटी. आणि त्या पैशाचा उपयोग कशासाठी केला? तर गुजरातमध्ये जे इलेक्शन होते तिथे असताना भाजपच्या उमेदवारांना पैसा हा समृद्धी मार्गातून भ्रष्टाचार जो केला त्याच्यातून तो पैसा तिथे वापरला. 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार मी तिथं पुढे आणलेला आहे. आमच्या सर्व नेत्यांनी, जयंत पाटील साहेबांनी तिथं पुढे आणलेला आहे. पण त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. आणि मी आपल्या सर्वांना सांगतो, हे टेंडरबाज सरकार आहे. आणि या टेंडरबाज सरकारला जसा टँकर हा खड्ड्याखाली गेला, या सरकारला सुद्धा या विधानसभेमध्ये आपल्याला खड्ड्यात काढायचे हे आपण ठिकाणी त्या ठिकाणी ठरवावं. त्यामुळे आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सभा हे बापूसाहेबांनी घेतली, सुरेंद्र बाबूंनी घेतली, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली. खरं तर पाऊस होता म्हणून ही सभा इथं घेतली. पण महत्त्वाचं काय, आपल्या विचाराचे लोक काय करतात? एखादा निश्चय केला तर पूर्ण करतात. पण भाजपची लोक काय करतात? एखादा कार्यक्रम घेतला फक्त पाऊस पडला तर कॅन्सल करतात. त्यामुळे पाऊस असून सुद्धा एवढी मोठी सभा ह्या सगळ्यांनी घेतली, त्यासाठी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपलं ठरलंय किती आमदार? किती? 85 ढोलकना हात वर करून सांगा. 85. रामकृष्ण हरी. पवार साहेब आगे बढ़ो. धन्यवाद. कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पत्ता: मुख्य संपादक MB साकोरे, संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 7387 045 943, 9767 068 125. सहसंपादक संजय साकोरे, 9850 62 55 32.